मित्र हो, मी प्राध्यापक मेजर PS गायकवाड, प्रल्हाद सीताराम गायकवाड, मुक्काम पोस्ट कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सध्या सातारमध्ये राहतो. गुरुवारी आणि रविवारी मात्र निश्चितपणे कडगुणला असतो. सर्वश्रेष्ठ आमचा गाव कसं सांगू समजून तुम्हाला राव. सर्वश्रेष्ठ आमचा गाव कसं समजून सांगू तुम्हाला राव. आसवल्या जन्नेचा डोंगर उत्तरेकडे, त्यातूनच येतो आमचा गाववाडा. आसवल्या आणि जन्नेचा डोंगर उत्तरेकडे, त्यातूनच येतो आमचा गाववाडा. तर खुरीतून, पुशेगाव आणि खटगुंच्या मध्ये खुरीतून येतो आमचा तेलवाडा. दोघेही भिजवतात शेतीच्या काडाना काडा. दोघेही भिजवतात शेतीच्या काडाना काडा. मातृभूमीचं वर्णन आहे. पूर्वेल आमच्या कानिपनाथ निडळ आमच्या मध्ये, पूर्वेल आमच्या कानिपनाथ आम्हा सर्वांना ठेवतो आनंदात. येथूनच उगम पावते आमची बेंद. गावाच्या पूर्व पश्चिम दिशेत घेती शेतीची बारकाईने नोंद. गावाच्या पूर्व पश्चिम दिशेत घेती शेतीची बारकाईने नोंद. गावाच्या दक्षिणेला खूप मोठं पठार. गावाच्या दक्षिणेला खूप मोठं पठार. पोहेच्या गणेशाला खेळायला आवडते फार. पोहेच्या गणेशाला खेळायला आवडते फार. खाटावला जाताना चिंचेच्या बागेतून रस्ता जातो आरपार. खाटावला जाताना चिंचेच्या बागेतून रस्ता जातो आरपार. चतुर्थीला गणेशाचं दर्शन घेताना आनंद मिळतो फार. चतुर्थीला गणेशाचं दर्शन घेताना आनंद मिळतो फार. पश्चिमेला काटकरवाडीत बागायत शेती. पश्चिमेला काटकरवाडीत बागायत शेती. इथेच आहे कसदार माती आणि इथेच मिळते इथेच आमची येरळामाईशी जुळतात नाती. इथेच आमची येरळामाईशी जुळतात नाती. रथसप्तमीच्या मुहूर्तावर पारायण चालते पारावर. रथसप्तमीच्या मुहूर्तावर पारायण चालते पारावर. ज्ञानेश्वरचे वाचन करतात सारे. शंकराचार्य महाराजांनी घालून दिली आम्हास अध्यात्माची घडी. शंकराचार्य महाराजांनी आम्हाला घालून दिली अध्यात्माची घडी. साऱ्या गावाला लागली त्याची गोडी. साऱ्या गावाला लागली त्याची गोडी. आणि अन्नदानाच्या लागतात चढाओढी. अन्नदानाच्या लागतात चढाओढी. गावाला आमच्या भैरोबा, मारुती, खंडोबा आणि महादेवही. चैत्री पुनवेला हनुमान जयंती, त्या निमित्तानं झडतात पंक्ती. आणि चैत्री कालाष्टमीला जोगेश्वरी भैरवनाथाचे लागते लग्न. श्रावणात महादेवाच्या आणि खंडोबाच्या पूजेत असतात सारे मग्न. अहो, आम्ही आहोत महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कुलभूमीतले. आम्ही आहोत महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कुलभूमीतले. आणि शंकेश्वराच्या मठाचे मठाधिपती शंकराचार्य महाराज यांच्या जन्मभूमीतले. 18 पगड आडनावाचे आशनात का आम्ही. 18 पगड आडनावाचे आशनात का आम्ही. पण नांदतो साऱ्या गुणागोविंदाने. 11 एप्रिलला आम्ही महात्मा फुले जयंती, तर 14 एप्रिलला आम्ही बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो आनंदाने. तालुका आणि जिल्हा भारावून जातो आमच्या स्वागताने. 28 नोव्हेंबरला महात्मा फुले पुण्यतिथी. मंत्री महोदय आणि अधिकारी शिवाय गावकऱ्यांची असते मोठी उपस्थिती. भारावून जातात उपस्थितांची म्हणे. भारावून जातात उपस्थिताची म्हणे. बघा ना, काटकरवाडी, दावडदरे, शिंदेवाडी, अनगोठा, नांगरे माळा, काळोखे माळा, ढवळ वस्ती, अभंगोठा, हा सारा आमचाच पसारा. हा सारा आमचाच पसारा. त्यामुळेच आम्हास लाभला येरळामाईचा किनारा. त्यामुळेच आम्हास लाभला येरळामाईचा किनारा. मग तुम्ही सांगा ना, आमचा गाव इतिहासात आणि भूगोलात आहे ना भारी. आमचा गाव इतिहासात आणि भूगोलात आहे ना भारी. अरे मित्रांनो, अभिमानाने सांगतो, कडगुण तालुका खटाव, जिल्हा सातारा, महात्मा फुलेंची कुलभूमी ही माझी जन्मभूमी. तिच्यासाठी विसरेन साऱ्या जातीपाती भावभावकी. तिच्यासाठी विसरेन साऱ्या जातीपाती भावभावकी. आणि वितोष्टाचे असो कारण कोणतेही किंवा राजकारण. वितोष्टाचे असो कोणतेही कारण किंवा राजकारण. करेन विचार सर्वांगाने फक्त गावाच्या विकासाचा. करेन विचार सर्वांगाने फक्त गावाच्या विकासाचा. धन्यवाद. अनाउन्समेंट या संदर्भातली करायची होती. आपण सर्वजण उद्याच्या महिन्याभरामध्ये कडगुणला येत आहात. आपण साहित्य संमेलन घेत आहे. 24, 25, 26, 27 आणि 28 असे 5 दिवस कडगुणला
महात्मा फुलेंच्या निमित्तानं कार्यक्रम असतात. या कार्यक्रमामध्ये पदार्थ वेगवेगळे बनवणारा स्त्रियांचा एक कार्यक्रम असतो, रांगोळ्या तयार करणं त्याचा एक कार्यक्रम असतो, कलापथकं प्राथमिक शाळा, कलापथकं हायस्कूलचे विद्यार्थी हे 2-3 दिवस चालतात आणि 28 तारखेला मुख्य कार्यक्रम असतो. कार्यक्रम कटगुण ग्रामपंचायत, खटाव पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं चालतो. नजीकच्या काळामध्ये आठवड्याभरामध्ये त्या नियोजनाची बैठक होईल. बैठकीला जे महात्मा फुले ट्रस्टचे सचिव आहेत संजय गोरे सर आहेत ते आश्रमशाळेमध्ये, त्यांना मी विनंती केलेली आहे की मीटिंग असेल तेवढा मला कॉल द्या, मी तिथं येतो आणि साहित्य कट्टा या साहित्य कट्ट्याचं जे मत आहे ते मत मांडतो आणि या 28 तारीख सोडून त्याच्या अगोदरच्या 4 दिवसापैकी कोणताही एक दिवस आपल्याला मागून घेतो. मला 99.99% खात्री आहे की एक दिवस 100% आपल्याला मिळेल आणि त्या दिवशी आपण आपल्या पद्धतीनं हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम निश्चितपणे यशस्वी करू.